हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. निःशब्द क्रियारहित अकर्म भाग 1. कर्म केले की ते सांगायची गरजच नसते. आईने किंवा पत्नीने स्वयंपाक केला की ते ती सांगत सुटत नाही. ते तिचे सहजाचरण असते. त्यात तिला विशेष असे काही वाटत नाही. परंतु जेव्हा कर्म हे असहजाचरण असते तेव्हा ते सांगितले जाते, त्याची प्रसिद्धी केली जाते. जो कर्म करायचे म्हणून कर्म करतो तो ते सांगत नाही. कर्म व्यक्त करण्यापेक्षा ते कृतीमधून दिसावे, दाखवावे लागू नये. समारंभामधून जो टाय सूट घालून इकडे तिकडे पुढे पुढे करत असतो तो प्रत्यक्षात काहीही काम करत नसतो. काम करणारे त्या समारंभाच्या मागे पडद्या आड असतात. त्यांनी केलेले काम दृष्टीसही पडत नाही. प्रत्यक्षात त्यांनी त्यापेक्षा कितीतरी जास्त काम केलेले असते, परंतु त्याचा गाजावाजा नसतो. पाण्यात बर्फ पृष्ठभागावर केवळ 1 अष्टमांश दिसतो. प्रत्यक्षात तो त्याच्या खाली 7 अष्टमांश असतो. तसेच त्याचे काम असते. बडबड करणारा कामाचा नसतो, त्याला फक्त भपकारा जमतो. जो धीरगंभीर असतो, शांत असतो, तो कर्म करत असतो, परंतु कर्म करूनही तो मौन असतो. यामुळेच त्याच्या कामाचा दर्जाही उत्तम असतो. दुर्दैवाने विपरीत परिस्थिती निर्माण झाली तर असे मौन, शांत, धीरगंभीर लोकच त्यामधून मार्ग काढतात. बडबड्या नुसताच धावपळ करतो आणि गोंधळ घालतो. अशा शांत, धीरगंभीर लोकांनी केलेल्या कामाच्या विपरीत कर्म निर्माण होत नाही, कारण त्यांच्या कामात ते स्वतः आपण होऊन कोणालाही सहभागी करून घेत नाहीत. त्यामुळे चर्चा, वाद, स्पर्धा नसते. त्यांचे काम एकला चलो रे सुरू असते. त्यांना कोणी मदत केल्यास ते तसे करू देतात, परंतु मदतीसाठी ते कोणालाही निमंत्रण देत नाहीत. आलात तर तुमच्यासह, न आलात तर तुमच्या विना. थोड्या धीम्या गतीने परंतु काम सुरू राहील. कोणा वाचून काम अडणार नाही. गाजावाजा न करता निःशब्द काम करणारे काम निरीच्छ आणि निष्काम भावनेने करतात. त्यांना कामाच्या मोबदल्याची अभिलाषा नसते. ते आपणहून काहीही मागत नाहीत. जे मिळेल त्यात ते संतुष्ट असतात. असे लोक स्वतःकडे कमीपणा घेतात. कोणी विचारले तर ते सांगतात की यात काही सांगण्यासारखे खास काम केलेलेच नाही. तसेच यात सांगण्यासारखे काही ज्ञान, काही विशेष गोष्टही नाही. हे तर अगदी नित्य, सर्वसामान्य, प्रत्येकजण सहज करू शकेल असे आहे. त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना कोण काही सांगू लागला तर ते त्या सांगणाऱ्याला मुळीच विरोध करत नाहीत. शांत राहतात, त्याला बोलू देतात. जो बोलतो तो थकतो आणि बोलायचा थांबतो. तो वैतागून अशांना काही शेलकी विशेषणे बहाल करतो. ती विशेषणे हे शांताकारम, प्रसाद म्हणून तितक्याच शांतपणे स्वीकारतात. यामुळे या अशा लोकांच्या कामाच्या विपरीत असे काहीही उद्भवत नाही. निःशब्द क्रियारहित अकर्म भाग 2. एकदा मी एका विद्वानांकडे काही कामानिमित्त गेलो होतो. कामाचे बोलणे सुरू असताना विद्वानांना अंदाज आला की त्यांच्या सौ चहा घेऊन बाहेर येत आहेत. मुद्दाम होऊन परंतु वरवर सहजच विचारल्यासारखे त्यांनी मला माझ्या गीतेची प्रवचने कशी सुरू आहेत असे विचारले. मी त्यांना म्हटले की ठीक चालली आहेत. जशा त्यांच्या सौ चहा घेऊन बाहेर आल्या तसे ते मला म्हणाले, गीता हाच आमचा सौंचाही विषय आहे. मी सौ वहिनींकडून चहाचा कप स्वीकारत त्यांच्याजवळ गीतेबद्दल बोलू लागलो. तेव्हा गोंधळून त्या मला म्हणाल्या की तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. मी आमच्या सोसायटीत गीतेची संथा द्यायचा क्लास सुरू झाला आहे, तिथे गीतेचा श्लोक घोकायला जाते. आमच्या विद्वान मित्राचा चेहरा कसूनसात झाला. लोक शब्दांचे फवारे कसे काय उधळतील याचा काही नियम नाही. मग शब्द वापरायचेच नाहीत का? खूप खूप पुराण काळी खरोखरच ऋषीमुनी आपले विचार, तत्त्वज्ञान, शब्द न वापरता छात्रांना मौनामधून प्रक्षेपित करत असत आणि ते त्या काळचे छात्र ते विचार, तत्त्वज्ञान ग्रहणही करत असत.
परंतु आता तशी सिद्धी प्राप्त असलेले कोणी आढळत नाहीत. या उलट सिद्धी प्राप्त असलेले क्वचित आढळतात. तुमच्या मनातील विचार, तुमचा भूतकाळ तुम्हाला काहीही न विचारता अचूक सांगणारे भेटतात. त्यांना कर्णपिशाचके असेच काही म्हटले जाते. योगाधिराज पातंजली मुनींच्या सूत्रांप्रमाणे अशी काही सिद्धी प्रत्येकाला प्राप्त होणे शक्य आहे. अर्थातच त्यासाठी त्यांनी दिलेली योगसाधना, योगोपासना तितक्याच काटेकोरपणे केली पाहिजे. योग्यांच्या सहवासात तुम्हाला खूप काही आध्यात्मिक प्रगती साधता येते, आध्यात्मिक उन्नती करता येते. योग्यांचा सहवास या दृष्टीने फार लाभदायी असतो. यामुळेच आध्यात्मिक सत्संगाला, प्रवचनांना फार महत्त्व आहे. लहान मूल जेव्हा प्रथम शाळेत जाते तेव्हा ते आईला सोडून शाळेत जायला आणि तेथे थांबायला तयार नसते. ते रडून रडून गोंधळ घालते. परंतु जेव्हा त्याला शाळेत खेळणी दिसतात आणि शाळेत घरच्यापेक्षाही जास्त खेळणी असतात आणि ती आपल्याला आपल्या मर्जीने वापरता येतात, कोणी ओरडत नाही, तेथील शिक्षिका गोड गोड बोलतात, त्या छान छान गाणी म्हणून दाखवतात, नाचायला मिळते, असे सर्व जेव्हा समजते तेव्हा ते शाळेत मोठ्या मजेत जाऊ लागते. एकदा का ते तेथे वर्षभर रमले की खेळाबरोबर त्याला थोडा थोडा अभ्यास दिला जातो. हळूहळू खेळ मागे होतो आणि अभ्यास जोरात सुरू होतो. आध्यात्मिक सत्संगात योग्याचे प्रवचन अध्यात्माची गोडी लावणारे असते. योग्याचे प्रवचन म्हणजे दूध असते आणि योग्याचा सहवास त्या दुधावरची साय असते. तेव्हा प्रवचनाच्या शब्दजंजाळापेक्षा योगी याचा सहवास महत्त्वाचा. हरि ओम.